केतन अग्रवाल हत्या प्रकरणी चेतनची बाजू मांडणारे वकील आता आपल्यासोबत आहेत. सर, काय युक्तिवाद केला? कारण चेतनची खूप चौकशी करायची असं आजच्या या युक्तिवादामध्ये पोलिसांनी म्हटलं आणि पीसी सुद्धा मागितली. नाही, चेतनची खूप चौकशी करायची हा प्रश्न नाही आहे साहेब. 7 दिवसाची पोलीस कस्टडी ऑलरेडी दिली गेलेली आहे. 7 दिवसानंतर अजून 7 दिवसाची मागणी करण्यात आली होती पोलीस कस्टडीची. ती आम्ही आर्ग्युमेंट केलं की 2च कारणं दिली आहेत. एक, कुठलं तरी एक क्लोदिंगचा आयटम रिकवर करायचा आहे आणि दुसरं त्यांचा गेट अनालिसिस करायचं. खूप चौकशी करायची असं काही हे नव्हतं आणि त्या 2 गोष्टी MCRमध्ये होऊ शकतात असं आमचं आर्ग्युमेंट होतं. पण कोर्टाने ते मान्य न करता 4 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून दिलेली आहे. रिक्रिएशन करायचंय म्हणतात. सियाचं झालं, आता त्याचं करायचं. रिक्रिएशन एज फार एज इट इज कन्सर्न सर, दॅट इज अ पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी. आज आम्ही त्याच्यावर काही कमेंट करण्याचा काही भाग नाही. ॲज अँड व्हेन इट इज सबमिटेड मग आपण त्याच्यावर डील करता येईल आम्हाला. नाही, परंतु मोबाईलमधला डाटा रिकव्हर करायचा आहे. परत केतनच्या मोबाईलमध्ये डाटा डिलीट झालाय असं एक त्यांनी म्हटलेलं होतं. तर चेतनचा रोल त्यामध्ये काय दिसतो? नाहीच दिसत आहे त्याच्यात काही. म्हणजे त्याच्याशी चेतनचा काय संबंध आहे दॅट इज नॉट क्लिअर. म्हणजे चेतनची आतापर्यंत काय चौकशी झाली? तुम्ही माहिती घेतली का त्या संदर्भात? आणि त्यातनं काय केलेली आम्ही आजपर्यंत, मी अरेस्ट झाल्यापासून मी त्याला भेटलेलो नाहीये. आम्ही उद्या परवामध्ये त्याला भेटू. ॲज अँड व्हेन वी हॅव मोर इन्फॉर्मेशन आय विल डेफिनेटली. तर चेतनच्या बाजूनं त्यांनी सगळी युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे आणि 3 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये नेमकं काय काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून असेल. कॅमेरामन विजय राऊत, नाजीमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे.